हे आहे मोठे वाले किंग क्रॅब्स। अच्छा, किंग एक किलोला, हा किलोला एकच पीस बसतो। अच्छा, हे फिमेल आहे, लाखेवाली। लाखेवाली 1000 रुपये किलो असते, गॅरंटीड। जर तुम्ही 5 पीस, 1 किलोला 5 to 6 पीस बसतात। कॉमन साईज आहे 5 to 6 पीसचा। तुम्ही जर 6 पीस घेतले, गॅरंटीड 6 पैकी 6 मध्ये गाभोळी निघेल। हे आहे फिमेल, ही फिमेल आहे। हा, समटाइम 600, समटाइम 700। मीडियम साईज आहे, 1 किलो मध्ये 6 पीस बसतात। आपले पाम एवढी असते जवळजवळ, एक चिमुरी। हा, हे मुंब्रा SRK शॉप मधून आम्ही घेऊन आलोय। बघा किती मोठा खेकडा दिलाय त्यांनी, किती मोठे मोठे खेकडे इथे। हे खेकडे मी साफ करून घेतलेले आहे, बघू शकता। हे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि हे जे आहे हे मी मिक्सरला वाटून गाळून घेणार आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये खेकडे ऍड करणार आहोत। हे बघा ऍड केलंय, मस्त असा सुगंध सुटलाय खेकड्यांचा। हे बघा खेकड्याचं कालवण आपलं बनवून झालंय, तर आता आपण सर्व करायला घेऊया। बघा किती मोठे मोठे खेकडे मस्त असे शिजलेले आहेत। तर हे आता आपण सर्व केलेलं आहे आणि ह्याच्याबरोबर तांदळाची भाकरी आपण बनवली आहे। तर टेस्ट करून सांगा ना कसं लागतंय हे। जबरदस्त आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये। आज मी आली आहे मुंब्रा SRK क्रॅब मार्केट मध्ये। तर आता आपण बघणार आहोत क्रॅबचं काय रेट आहे। तर हे सलमान दादा आहेत आपल्या बरोबर, तर हे त्यांचे रेट सांगतील। चला तर दादा मग। हे आहे मोठे क्रॅब्स, 1 किलो मध्ये 3 बसणार आहे। याचा सध्या रेट आहे ताई 1000, 800, 900 डिपेंड आहे। करंट रेट कॉलवर कन्फर्म करा। अच्छा, हे आहे किलो मध्ये 4 वाले। हा, 1 किलो 4 पीस बसतील, पाव किलोची साईज 800, 700 डिपेंड्स। हे आहे किलो मध्ये 5 वाला, ह्याचा 700 रुपये किलो आहे। भरलेले मासानी, पोकळवाले नाही यात। हे मादी आहे का? नाही, हे नर आहे सगळे। अच्छा, हे आहे फिमेल, ही फिमेल आहे। हा, समटाइम 600, समटाइम 700 डिपेंड आहे कसा स्टॉक डे, काय कोणत्या टायमाला मागवतात त्यावर डिपेंड आहे। मासानी भरलेली फिमेल। हा हा, आणि हे आहे मीडियम साईज आपली, ही मीडियम साईज आहे। 1 किलो मध्ये 6 पीस बसतात। आपले पाम एवढी असते जवळजवळ, एक चिमुरी। हा, ही मीडियम साईज 600 रुपये, 550 रुपये, समटाइम 500 रुपये। हा, रेट्स फक्त करंट रेट्स तुम्ही कन्फर्म करू शकता। आणि कमी रेट्स मध्ये चांगले क्रॅब्स। अच्छा, कमी रेट मध्ये चांगले नॉट पोकळवाले आपण देतच नाही। हात मारून कडकवाले, मीठवाले काढून चेक करून देतो तुम्हाला। जेवढा पॉसिबल होईल हार्ड चेकिंग करून देतो, पोकळ नाही निघाले पाहिजे म्हणून। येस। आणि हे मोठे दाखवा ना 1 किलोचे। हे आहे मोठे वाले किंग क्रॅब्स। अच्छा, 1 किलोला, हा किलोला एकच पीस बसतो। त्यात पण 2-3 क्वालिटी असतात। मासवाले असतात, फुल एक्सपोर्ट क्वालिटी असते, आणि एक सूप वाले असतात, कमी मासवाले। म्हणजे जशी क्वालिटी तुम्ही घेणार ना त्यावर डिपेंड आहे त्याचे रेट्स तुम्ही कॉलवर आणि वॉटर क्रॅब कशाला म्हणतात? वॉटर क्रॅब म्हणजे जे पोकळ माल असतो, म्हणजे सूप वाले क्रॅब्स असतात। त्यात मास कमी असते, रसा जास्त असते। सूप साठी युज करतात, पीठ भरण्यासाठी युज करतात, ते असतात वॉटर क्रॅब्स, कमी रेट्स वाले। आणि ते लाखेची तुम्ही म्हणालात ते? लाखेची, हा स्पेशल आयटम आहे लाखेवाले। अच्छा, हे लाखेवाले, हे लाखेवाले। हे फिमेल्स। अच्छा, हे फिमेल आहे, लाखेवाली। लाखेवाली 1000 रुपये किलो असते, गॅरंटीड। जर तुम्ही 5 पीस, 1 किलोला 5 to 6 पीस बसतात। कॉमन साईज आहे 5 to 6 पीसचा। तुम्ही जर 6 पीस घेतले, गॅरंटीड 6 पैकी 6 मध्ये गाभोळी निघेल। अच्छा, हे किती पर्यंत पडणार आपल्याला? हे 1 किलोचा 1000 रुपये असते। अच्छा, हे वर्षभर ऑलमोस्ट सेम रेट चालतो, कारण याची डिमांड पण जास्ती असते आणि हा भरपूर मालमध्ये कमी क्वांटिटी निघते। अच्छा, आणि ऑनलाईन कोणाला हवं असेल तर? ऑनलाईन पाहिजे असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा, ऍड्रेस पाठवा, किंवा एरिया सांगा तुमचा कोणता आहे। डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील। मी पोर्टर ऍप्लिकेशननी पाठवतो, बाईकनी। हा, तर डिपेंड्स आहे, कळव्याला 100, ठाणे 150, डोंबिवली 150। तुमचा एरिया सांगा, डिलिव्हरी चार्जेस कमीत कमी जे पॉसिबल असतील ते मी सांगणार। आणि जर 1 दिवस आधी तुम्ही डिलिव्हरीचं विचारले तर शक्य तर असेल कंबाईन मध्ये अजून कमी पडेल तुम्हाला डिलिव्हरी चार्ज। अच्छा, येस। आणि दादा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7021027002, आणि सेकंड नंबर आहे माझ्या भावाचा 8779513541।
अच्छा, तुम्ही ह्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. मी मुंब्र्याला क्रॅप्स मार्केटमध्ये गेलेले, तर तिकडनं खेकडे आणले. तर मी मालवणी पद्धतीमध्ये क्रॅप्स कढी बनवणार आहे. तर हे बघा, कांदा भाजून घेतलाय मी आणि आता ह्याच्यामध्ये मी खोबरा ॲड करणार आहे. हे चांगलं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला. ह्याच्यामध्ये लसूण, अद्रक, होल धणे टाकलेत मी आणि हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. मालवणी पद्धतीमध्ये मी खेकड्याची आमटी करणार आहे. खोबरं चांगलं असं खरपूस भाजून घेतलेलं आहे मी. आता याला थंड करत ठेवायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, क्रॅब बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे आहेत. सगळे होत ना त्याच्यात. हे मुंब्रा SRK शॉपमधून आम्ही घेऊन आलो आहे. बघा किती मोठा खेकडा दिलाय त्यांनी. किती मोठे मोठे खेकडे इथे. काय करणार आता ह्याचं? कढी बनाएंगे. अच्छा, मालवणी कढी बनवणार. बघा कसे आहेत हे. हे बघू शकता किती मोठं आहे. ह्याचा डेंगा बघा, तुटत नाहीये ह्याचा डेंगा. हे भगवान. हे बघा, असे तोडून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व खेकडे. 150 ग्राम पर्यंत वेट आहे ह्याचं. आणि बघा किती भरलेलं आहे. मांस बघू शकता तुम्ही. मस्त असे भरलेले खेकडे दिले आहेत दादांनी. हे खेकडे मी साफ करून घेतलेले आहे. बघू शकता, हे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे जे आहे हे मी मिक्सरला वाटून गाळून घेणार आहे. खेकडे बनवण्यासाठी एक टोप घेतलाय आणि आता त्याच्यात आपण तेल टाकणार आहोत. किती चम्मच तेल टाकायचं आहे? असे 3 चम्मच टाकायचा. 3 चम्मच आपण ऑइल टाकलं इकडे. त्याला गरम व्हायला द्यायचंय. असे चमचे असेल तर 1.5 टाकायचा. हा बघू शकता, हा जास्त मोठा आहे. डब्बू म्हणता याला. तेल गरम झालंय. आता आपण खडे मसाले टाकणार आहोत त्याच्यामध्ये. एक कांदा चॉप करून घेतलाय, त्याला आपण टाकणार आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचंय त्याला. कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहोत. बघू शकता तुम्ही, 1 चमचा 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट मी टाकली याच्यामध्ये. अद्रक चांगलं असं परतून घ्यायचंय ह्याच्यामध्ये. आणि आता आपण त्याच्यामध्ये खेकडे ॲड करणार आहोत. आता आपण त्याच्यात मीठ टाकणार आहे. बघा कसे जिवंत खेकडे इथे. हळद टाकणार आहे आता. 1/2 टीस्पून आपण हळद टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. गरम मसाला 1 पॅकेट. एव्हरेस्टचा गरम मसाला घेतलाय मी. पाणी ॲड करणार आहे आता. दोन ग्लास पाणी मी ॲड केलंय ह्याच्यामध्ये. आणि आता आपण जे वाटण करून घेतलेलं खोबऱ्याचं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय.
7-8 कोकम आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. 7-8 कोकम आंबटपणा येण्यासाठी. आता ह्याला मस्तपैकी एक उकळी यायला द्यायची आहे. झाकण लावून ह्याला 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय. झाकण ठेवून घेऊ. हे खेकड्याची जी डांगी असतात ते आपण मिक्सरला लावून घेतलेली, ती व्यवस्थित गाळून वगैरे घ्यायची आहे. बारीक कपड्याने किंवा तुमच्याकडे चाळणी असेल त्याने हे गाळून घेतलंय मी. तर आता आपण हे त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. हे बघा ऍड केलंय. मस्त असा सुगंध सुटलाय खेकड्यांचा. ह्याला अजून आपण 10-15 मिनिटं ठेवणार आहोत. खेकड्याचं कालवण बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत असं खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करू आणि सर्व करायला घेऊ. हे बघा खेकड्याचं कालवण आपलं बनून झालंय. तर आता आपण सर्व करायला घेऊया. बघा किती मोठे मोठे खेकडे मस्त असे शिजलेले आहेत. हा 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 पसरलाय त्याचा सुगंध असा. ते नको ना. हे बघा. तर हे आता आपण सर्व केलेलं आहे आणि ह्याच्याबरोबर तांदळाची भाकरी आपण बनवली आहे. तर टेस्ट करून सांगा ना कसं लागतंय हे. टेस्ट कर लेते हैं. बहुत ही जबरदस्त हुआ है. सी फूड में अगर आप कोकोनट डाल के बनाते हो तो उसका टेस्ट एकदम लाजवाब हो जाता है. आगरी पद्धति से, मालवनी पद्धति से, या फिर आप कोकनी हो, गोवा साइड में जाते हो, ऐसे ही बना के देते हैं आप लोगों को. टेस्ट एकदम लाजवाब होता है. हम लोग गोवा में भी खा के आए हैं. सेम वैसा ही टेस्ट है. ये देख सकते हो. इसकी ग्रेवी भी काफी अच्छी है. आणि त्याचे पाय दाखव ना. मोठे मोठे टंगडे बघू शकता. अय्या किती मोठे. याला मी खाऊन दाखवू शकत नाही कारण याला खायला वेळ लागणार. लवकर खाऊ शकत नाही याला. अच्छा ठीक आहे. आणि काय भात पण केलंय काय. होय भात पण आहे. अच्छा भात पण केलंय. तांदळाची भाकरी आहे आणि क्रॅब कढी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि SRK क्रॅब शॉपला नक्की व्हिजिट द्या. थँक्स फॉर वॉचिंग.